आता वळूयात पुढच्या महत्त्वाच्या राजकीय घडामोडीकडे। ऐनवेळी राज्यसभेची उमेदवारी मंत्री छगन भुजबळ यांची कापण्यात आली, त्यामुळे येवल्यामध्ये कार्यकर्ते नाराज झाले। कार्यकर्त्यांनी साहेब निर्णय घ्या अशा आशयाचे फलक लावले। या फलकाची सध्या जोरदार चर्चा आहे। भुजबळ काही वेगळा निर्णय घेतात का याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय। मंत्री छगन भुजबळ नाराज असल्याच्या चर्चांना त्यामुळे उधाण आलेलंच होतं। राज्यसभेसाठी भुजबळांचं नाव चर्चेत असताना समीर भुजबळ यांना महाराष्ट्रात मंत्रिपद द्यावं असा हा आग्रह मंत्री छगन भुजबळ यांनी लावून धरलेला होता। मात्र राष्ट्रवादीकडनं तसा प्रतिसाद दिला गेला नाही आणि त्यामुळे राजेंद्र जैन यांनाच उमेदवारी देण्यात आली। येवल्यातील भुजबळ समर्थकांमध्ये मात्र त्यानंतर तीव्र नाराजी पाहायला मिळते। आणि आता जिल्ह्यातल्या आणि तालुक्यातल्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेणार आहोत। बातमी तालुक्याची, बातमी जिल्ह्याची मधून। मान्सून राज्याच्या विविध भागात सक्रिय होतोय। दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रात मान्सूनच्या सरींनी हजेरी लावली आहे, तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पूर्व मोसमी पाऊस कोसळतोय। रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार सरींची आणि उर्वरित राज्यात वादळी पावसाची शक्यता असल्यानं सतर्कतेचा इशारा हवामान विभागानं दिलाय। मराठवाड्यात जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात फक्त 3.4% पाऊस झाला। गेल्या वर्षीच्या तुलनेत 14% पावसाची तूट पहिल्याच आठवड्यात आहे। मान्सून लांबणीवर पडल्याचं हवामान खात्याचे आकडे सांगतायत। तर पाऊस लांबल्यानं पेरण्यांवरती परिणाम होणार आहे। 12 ते 15 जून दरम्यान या विभागात पाऊस होईल असा अंदाज आहे। विभागातील प्रमुख धरणांमध्ये सध्या 35% जलसाठा शिल्लक आहे। कोल्हापुरात शक्तीपीठ महामार्गाविरोधात आज मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। आमदार सतेज पाटील आणि माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात हा मोर्चा निघणार आहे। दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चाचा मार्ग आहे। राज्यभरातील शक्तीपीठ बाधित गावातील शेतकरी या मोर्चात येणार आहेत। आरटीओ कर्मचाऱ्यांकडून आज काम बंद आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे। आधीच कमी मनुष्यबळ असणाऱ्या आरटीओ विभागात अशा प्रकारच्या संपामुळे कामाचा ताण वाढणार आहे। आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आरटीओकडून आज काम बंद आंदोलन पुकारण्यात आले। शिराळा तालुक्यामध्ये आरळ्यात हिंदू जन आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। सकाळी 11 वाजता निघणाऱ्या या मोर्चामध्ये आमदार संग्राम जगताप यांच्यासह हिंदुत्व नेते सहभागी होणार आहेत। ते आज सांगलीत असतील। एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकामधील मराठा इतिहासासंदर्भातील नकाशे आणि ऐतिहासिक संदर्भांमध्ये चुकीचे बदल केल्याचा आरोप केला जातोय। या विरोधात महाराष्ट्रातील शिवप्रेमी, इतिहासप्रेमी आणि मराठा समाज आक्रमक झालाय। मुधोजी राजे भोसले यांच्या नेतृत्वात आज सकाळी 10 वाजता मुंबईतल्या आझाद मैदानात आंदोलन होणार आहे। या बदलांविरोधात तीव्र निषेध नोंदवला जाणार आहे। केंद्र सरकारच्या नव्या ऑनलाईन खत वितरण ॲपमधील तांत्रिक त्रुटी आणि क्लिष्टतेमुळे शेतकरी आणि कृषी विक्रेते हैराण झालेत। या जाचक प्रणालीमुळे छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यात खत विक्रेते आणि शेतकऱ्यांमध्ये खटके उडतायत। त्याचा एक व्हिडिओ समोर आलाय। ही ऑनलाईन पद्धत बंद करून पूर्वीप्रमाणेच ऑफलाईन खत विक्री सुरू ठेवावी अशी मागणी जोर धरतीये। जळगावातल्या एमडी ड्रग्ज आणि अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी रईस देशमुख याच्या अनधिकृत बांधकामावर महापालिकेनं बुलडोझर चालवलाय। गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी इतर आरोपींच्या बेकायदेशीर बांधकामांवरही अशीच कडक कारवाई करणार असल्याचा इशारा महापौर दीपमाला काळे यांनी दिलाय। प्रशासन आणि पोलिसांच्या या ॲक्शन मोडमुळे जळगावातील गुन्हेगारांचे धाबे दणाणलेत। नंदुरबार जिल्ह्यातल्या सातपुड्याच्या अतिदुर्गम भागामध्ये ड्रोनद्वारे औषध आणि लस पोहोचवण्याची दुसरी चाचणी यशस्वी झाली आहे। धडगाव तालुक्यामध्ये वेलखेडी ते हिंगला पाणी या 4 किलोमीटरच्या मार्गावरती ड्रोनच्या मदतीनं यशस्वीरित्या औषधं पोहोचवण्यात आली आहेत। पावसाळ्यामध्ये या भागाचा संपर्क तुटत असल्यानं रुग्णांचे हाल होतात आणि या समस्येवर मात करण्यासाठी IIT मुंबईनं तयार केलेल्या विशेष ड्रोनचा वापर सध्या केला जातोय।